नमस्कार. शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. मी प्रियंका. मी प्राजक्ता. आमच्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ॲक्च्युली खूप दिवसापासून आम्ही ब्लॉगिंग करायचं ठरवत होतो, पण फायनली आज तो दिवस आलेला आहे आणि आम्ही असं ठरवलं आहे की पहिल्या ब्लॉगची सुरुवात आम्ही देवदर्शनाने करूया. तर आता आम्ही आमच्या गावी आलो आहोत, जे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण आहे, ज्याचं नाव आहे माथेरान आणि ते माझं जन्मस्थानसुद्धा आहे. तर आत्ता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि इथलं वातावरण अतिशय थंडगार आहे. तर अशा थंडगार वातावरणामध्ये आम्ही जे माथेरानचं ग्रामदैवत आहे पिसरनाथ, तिथे दर्शनाला जाणार आहोत आणि ते मंदिर आमच्या घरापासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे जर आत्ता आम्ही इथून चालत निघालो तर आम्हाला मंदिरापर्यंत पोचायला जवळजवळ 1 तास लागणार आहे. तसं तर आपण ई रिक्षाने किंवा घोड्याने पण जाऊ शकतो, पण चालायची आवड असल्याने आम्ही तरी चालतच जाणार आहे. सो तुम्ही पण आमच्यासोबत चालतच चला. तर मग चलायचं, लेट्स गो. तर गाईज फायनली आम्ही मार्केटला पोचलो आहे. बघू शकता तुम्ही, अजून कोणतंही शॉप ओपन झालेलं नाही आहे. आणि गाईज ही आहे आमची लहानपणीची शाळा, वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर. तर मार्केटपासून फक्त 5 मिनिटावर असलेलं हे लक्ष्मी हॉटेल आहे, जिथून मंदिरापर्यंत जायला 2 रस्ते आहेत. एक पिसरनाथ शॉपिंग सेंटरचा आहे आणि एक पॉईंट व्ह्यू हॉटेलच्या इथून आहे. तर आपण पॉईंट व्ह्यू हॉटेलच्या रोडने ओके. तर आपण आत्ता सध्या पॉईंट व्ह्यू हॉटेलच्या रस्त्याने जाऊया आणि येताना आपण सेकंड रोडने येऊया. ओके. आणि गाईज इथे बघा, माथेरानमध्ये असलेलं एकमेव चर्च आहे, हॉली क्रॉस चर्च. हे पण खूप सुंदर आहे. माथेरान नगर परिषद. आणि तिकडे आहे अधीक्षक कार्यालय आणि इथून एवढं क्लिअर नाही दिसत आहे, पण त्याच्याच बाजूला जिथे आहे BJ हॉस्पिटल. इथे पण शंकराचंच मंदिर आहे, ज्याला शिव मंदिर म्हणून ओळखतात. तर कमानीपासून खाली उतरल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता 2 बाजूला रस्ते गेलेले आहेत, एक वरच्या साईडला आणि एक खालच्या साईडला. तर आपण मंदिराकडे जाण्यासाठी हा खालच्या बाजूचा रस्ता यूज करणार आहोत. तर फायनली आपण मंदिराच्या गेट जवळ पोचलेलो आहेत. थोड्याच वेळात आपण मंदिराच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत. तर तुम्हाला आता आम्ही मंदिराचं गेट दाखवतो. तर तुम्ही बघू शकता, हे आहे मंदिराचं गेट आणि ते किती छान आहे. तर
आता आपण मंदिराच्या आतमध्ये जात आहोत. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता बसण्यासाठी जागा आहे. थोडी विश्रांती घेऊया. तर पहिल्यांदा आता आम्ही तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो आहे आणि मंदिराचा परिसर बघून झाल्यानंतर आपण इथे जे मंदिरातले पुजारी आहेत त्यांच्याकडून मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया. ठीक आहे. तर आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि इथे आमच्यासोबत आहेत तिथले पुजारी. त्यांचं नाव आहे अविनाश. तर ते आपल्याला या मंदिराची माहिती सांगणार आहेत. तर या जाणून घेऊयात. पिसळनाथ मंदिर हे माथेरानचे ग्रामदैवत आहे. 250 ते 300 वर्षापूर्वीचं हे मंदिर. पिसा नावाचं एक झाड होतं. पूर्वी माथेरानला एक धनगरवाडा होता. धनगरवाड्यात त्यांच्याकडे गायी होत्या. तर त्या गायी चरण्यासाठी रोज जंगलामध्ये सोडायचे. एक राखणदार मुलगा होता. तो मुलगा त्या चरण्यासाठी जंगलामध्ये गायी घेऊन जायचा आणि परत घेऊन यायचा. तर त्याच्या नकळत एक गाय येऊन हे शिवलिंगावर स्वतःहून उभा राहून दुधाचा पाना सोडायची आणि दुधाचा अभिषेक करायचा. तर असं होत असताना जेव्हा त्या गाई घेऊन तो घरी जायचा, मालक जेव्हा दूध काढायला जायचा तर त्या गाईकडनं काही दूध नव्हतं मिळत. तर 1-2 दिवस झालं त्याचं काही वाटलं काही प्रॉब्लेम असेल त्याने सोडून दिलं. पण हे कंटिन्यू सतत व्हायला लागलं. तर त्याला शंका वाटली की जो राखणदार मुलगा जो मी पाठवतो तो काहीतरी ह्या गाईचं दूध काढून पितो किंवा कुणाला तरी विकत असेल किंवा काय. तर त्या मालकाने एक दिवस असं केलं की गाई सगळ्या सोडल्या. त्या मुलाला बोलला तू जा घेऊन. आणि पाठीमागनं मालक स्वतः आला आणि ती गाय आली आणि रोजच्याप्रमाणे ती उभी राहून हे शिवलिंगावर स्वतःहून दुधाचा पाना सोडला, दुग्धाभिषेक केला. तर तेव्हा ते मालकाला माहीत पडलं की असं अशी गोष्ट आहे. तर पूर्ण हे जंगल होतं त्यावेळेस. हे नंतर डेव्हलप केलेलं मंदिर. पहिले फक्त जंगलामध्ये होतं. तर आजूबाजूला पालापाचोळा आणखी दगडी होतं. तर हे शिवलिंग ओळखणार कसं? तेव्हापासून ते शेंदूर लावायचे. तिथपासून ते शेंद्राची परंपरा आहे. ह्याच्या बाजूला एक झाड होतं. त्या झाडाचं नाव आहे पिसा म्हणून. इथेच होतं का? हां, इथेच होतं. ही जागा आहे. जागा तीच आहे, फक्त हे मंदिराचं कन्स्ट्रक्शन केलं आहे. बाकी काही तसंच आहे. तर पिसा म्हणून एक झाड होतं. त्या झाडाचा आकार मंदिराच्या आकाराचा होता.
पाठीमागं फ्रेम दाखवली, त्यामध्ये जो पूर्वीचा जो फोटो आहे तो दाखवलेला आहे, पूर्वी कसं होतं हे. तर त्या झाडाचं नाव होतं पिसा. तर पिसाच्या झाडावरनं नाव पडलं पिसारनाथ. पिसारनाथ. हां, पिसारनाथ हे माथेरानचं ग्रामदैवत, ते जागृत देवस्थान आहे. आता तुम्ही पाहिले बाजूला घंटा, पाळणा हे सगळं नवसाला कोणाला काही नवस बोलून जातात. नवसला पावल्यावरती मग घंटा करून मला सोयीची अर्पण करतात. तुम्ही इथे किती वर्ष झाले काम करता? आम्हाला म्हणजे काम म्हणजे तसं तुम्ही देवाची पूजाच करता, सेवा करता. तर आम्हाला तरी आता आमची 6वी-7वी पिढी, 250-300 वर्षापूर्वीची मंदिर आहे. तर तेव्हापासून पुजारी आमच्या घरातलाच आहे. आम्ही स्वतः धनगरच आहे. अच्छा. तेव्हापासून ती सेवा म्हणजे देवाची सेवा ही धनगरच आहे. तर तुम्ही बघू शकता मंदिरात प्रवेश करताना ही जी तुम्हाला घंटा दिसते ही प्राचीन काळातली असून या घंटेचा प्रतिध्वनी हा मंदिरापासून जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर ऐकू येतो. तर फायनली आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इथून घरी जायला निघालेलो आहे. तर तुम्ही बघू शकता आपण जेव्हा मंदिरामध्ये येत होतो तेव्हा आपण या रोडने आलो होतो आणि आता जाणार आहोत रिटर्न. तर आपण दुसरा रोड यूज करणार आहे, ते पण मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते. तुम्ही बघू शकता मंदिराच्याच बाजूला छान असं शार्लोट लेक आहे आणि याचं क्लायमेट बघा किती मस्त आहे. आता तरी सध्या पाणी खूप कमी आहे, पण पावसाळ्यामध्ये तुम्ही बघाल तर हा लेक पूर्णपणे भरलेला असतो आणि इतकं मस्त वाटतं ना. ही बघा ही चढण आहे एवढी मोठी आणि आम्हाला ही चढता चढता भरपूर दम लागते. बघू शकता तुम्ही आमची हालत. एवढी मोठी चढण चढून आम्ही वरती आलो आहे आणि हा जो रोड इकडे गेला तो बघा हे पॉईंट्स आहेत या रोडला. लुईजा आहे, हनीमून आहे, एक्को आहे, किंग जॉर्ज आहे, किंग एडवर्ड आहे बघा. आणि हा दुसरा रोड आहे जो जातो मार्केटला बघा. परत एक चढण लागली आहे तर ती चढायची. कसं वाटतं मातीवरून चालायला? खूप सुंदर. असं वाटतं की चप्पल काढून चालायला पाहिजे. तर आपण सकाळी मी तुम्हाला सांगितलं जसं की लक्ष्मी हॉटेलपासून 2 रस्ते आहेत जायला. तर आपण जाताना पॉइंट हॉटेलपासून गेलो होतो आणि येताना आपण प्रसन्नाथ शॉपिंग सेंटर या रस्त्याने परत आलो. गाईस चालून तुम्ही आमच्या हालत बघू शकता काय झाले. जास्त चालले आज, खूप दिवसानंतर चालले आणि आता चालून एवढी भूक लागली आता आम्ही कुठेतरी काहीतरी खायला बसच ना खायला. नाश्ता करणार आहे पोट भरून आणि त्याच्यानंतर मग घरी जाणार आहे. आधी घरी नाही जाणार. एक सांगायचं राहून गेलं तुम्हाला. जसं मी सकाळी सांगितलं होतं की आम्ही सकाळी जेव्हा लवकर गेलो होतो तेव्हा सगळे शॉप्स बंद होते. आता तुम्ही बघू शकता आता वाजलेत 9:45 आणि आता सगळे शॉप हळूहळू ओपन व्हायला लागले. सो फायनली आम्ही आता घरी पोचलेलो आहे आमच्या. खूप दमलेलो आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे? आजचा ब्लॉग आम्ही इथे एंड करतो आहे आणि तो तुम्हाला कसा वाटलेला आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर काही तुमचं सजेशन असेल, म्हणजे आमचा पण फर्स्ट ब्लॉग आहे, तर आम्हाला पण समजेल म्हणजे काय करायला काही ॲड हवंय. करायचं असेल तर तुम्ही सजेशन देऊ शकता. आणि भेटूया नेक्स्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉगमध्ये. बाय.